महाराष्ट्र विद्यार्थी साहित्य मंडळ केंद्र क्रमांक 6 या नाटकात मी सर्वांचे स्वागत करते. आज आपण इथे PSY 274 या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन. त्यामध्ये एकूण 3 पुस्तके आहेत. त्यातलं पहिलं पुस्तक आहे कुटुंब आणि वैवाहिक समायोजन. घटक पहिला आहे कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता. जगामध्ये सध्या फार थोडे समाज भटक्या अवस्थेत आहेत. बहुतेक वांशिक समाज हे स्थिर स्वरूपाचे आढळून येतात. त्यांचा वेगवेगळा धर्म असतो, तसेच त्यांच्यात सांस्कृतिक भिन्नता आढळून येते. असे असले तरी कोणत्याही वांशिक समाजाचा प्राथमिक घटक वा गट म्हणजे कुटुंब. या कुटुंबाचे स्वरूप देखील आधुनिक काळात बदलत आहे. अगोदरच्या कुटुंबातून नंतरचे कुटुंब अस्तित्वात येते. या कुटुंबाचा हळूहळू विकास होतो व त्याला स्थिरता प्राप्त होते. ती एक प्रक्रिया होय. या कौटुंबिक विकासाबरोबरच कुटुंबातील व्यक्तीचा देखील विकास होत असतो. विकसित कुटुंबातील व्यक्तीच्या मनात स्वतःच्या कुटुंबाविषयी अस्मिता निर्माण होत असते. या उलट कुटुंबाचा विकास झाला नसेल, कौटुंबिक स्थिरता व परंपराविषयी आदर आत्मीयता नसेल तर त्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये कौटुंबिक अस्मिता निर्माण होत नाही. कुटुंबाचे अनेक प्रकार व कार्य आहेत. तसेच कौटुंबिक स्थिरता व अस्मिता निर्माण करणारे अनेक घटक आपल्याला आढळून येतात. विशिष्ट वांशिक समाजाचा, धर्माचा व संस्कृतीचा त्या समाजातील कुटुंबाच्या स्थिरतेवर व अस्मितेवर परिणाम होत असतो, हे आपण विसरू शकत नाही. काही कुटुंबाचे विघटन होते. विघटनाला कारणीभूत ठरणारे अनेक घटक आपल्याला लक्षात येतात. कुटुंब हा कोणत्याही समाजाचा अगदी लहान घटक असून त्यात स्त्री पुरुष या दोघांचीही आवश्यकता असते. समाजाच्या नियमानुसार दोघेही विवाहबद्ध होऊन एकत्र राहतात. कुटुंबाचा आकार हा लहान व विस्तारित असू शकतो. द्विपालक कुटुंब हे सर्वसाधारण असले तरी आजच्या जगात एक पालक कुटुंबाला मान्यता मिळत आहे. द्विपालक कुटुंबाशिवाय अपर्याप्त कुटुंब, समाज विघातक कुटुंब, अस्वस्थ कुटुंब, व्याधीग्रस्त कुटुंब असे कुटुंबाचे निरनिराळे प्रकार पडतात. विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिक क्रांती यामुळे पारंपरिक कुटुंबाचे स्वरूप बदलत आहे. हा बदल होण्यास स्त्री मुक्ती चळवळ, बदलणारी जीवनमूल्ये, स्त्री शिक्षण, बदलणाऱ्या धार्मिक कल्पना, आधुनिक कायदे कारणीभूत झाले आहेत. कौटुंबिक संबंध फार महत्त्वाचे असतात. ते व्यक्तीच्या जीवनाला दिशा देतात, परंतु ते एकाच पातळीवर नसतात. तसेच कौटुंबिक संबंध हे कुटुंबातील व्यक्तीच्या विशिष्ट भूमिकांवर आधारित असतात. या संबंधांना विशेष भावनिक मूल्य असते. पती पत्नीमधील संबंध, आई वडील मुले यांच्यातील संबंध व भावंडांमधील संबंध हे कौटुंबिक संबंधांचे प्रमुख प्रकार होत. प्रत्येक कुटुंबाची काही विशेष कार्ये असतात. कौटुंबिक स्थिरता, अस्मिता व कौटुंबिक आत्मीयता हे परस्परांना पूरक ठरतात, परंतु कौटुंबिक स्थिरतेला तडा गेल्यास त्यातून कौटुंबिक विघटन सुरू होते. कौटुंबिक विघटनाचा परिणाम कौटुंबिक स्वास्थ्यावर व कुटुंबातील व्यक्तीच्या विकासावर होत असतो. पुढचा घटक आहे विवाहातील पद्धती व जोडीदाराची निवड. विवाह प्रकार व जोडीदाराची निवड याविषयीचा अभ्यास हा आवश्यकच आहे. निरनिराळे धर्म व सुसंस्कृती वंश यामुळे मानवी समाज निरनिराळ्या गटात विभागला आहे. यांनाच आपण विविध जमात जात असे म्हणतो. अगदी सुरुवातीला स्त्री पुरुष एकत्र राहत, परंतु मानवी सभ्यता जशी जशी वाढत गेली त्यानुसार विवाह हा एक धार्मिक संस्कार मानला जाऊ लागला. प्रत्येक समाजाने सोयीनुसार विवाहाची पद्धती ठरवली. विशिष्ट तऱ्हेचे विवाह झाला तर तो कायदेशीर मानण्यात आला. प्राचीन व अर्वाचीन भारतात आपल्याला विवाहाचे विविध प्रकार आढळून येतात. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये देखील विवाहाचे पारंपरिक प्रकार बदलत आहेत. जोडीदाराच्या निवडीबाबत देखील प्रत्येक समाजात बदल होत आहे. आपल्या भारतासारख्या देशात जोडीदार म्हणजे काय हे समजणे अगोदर आई वडील लहानपणी मुलामुलींचे विवाह ठरवित, परंतु पुढे स्थिती बदलली. अपत्याचे लग्न ठरविताना आई वडील त्यांच्या पसंतीचाही विचार करू लागले. आधुनिक काळात तर वयात आलेली मुली आपल्याला पसंतीने विवाह ठरवितात व त्याबाबत आई वडिलांना सांगतात. आई वडील नंतर त्यांचा विवाह लावून देतात. अर्थात जोडीदाराची निवड करताना व्यक्तीला बऱ्याच घटकांचा विचार करावा लागतो. सध्या भारतात बालविवाह गैरकायद्याने ठरवण्यात आलेले आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये तर जोडीदाराची निवड याला विशेष महत्त्व देण्यात येते. त्याला सामाजिक मान्यता असून ती एक सामाजिक प्रक्रिया म्हणून समजण्यात येते. दोघांनीही एकत्र यावे, काही काळ एकत्र घालावा, परस्परांच्या पसंतीचा, भावभावनांचा विचार करावा असे गृहीत धरण्यात येते. परस्परांमधील लैंगिक अनुभवाला देखील समाजाने मान्यता दिलेली आहे. याप्रमाणे जोडीदार निवड ही एक समाजमान्य प्रक्रिया मानण्यात आलेली आहे. प्राचीन भारतीय विवाह प्रकार हे 2 पद्धतीवर आधारित होते: वर्ण पद्धती आणि प्रत्यक्ष विवाह पद्धती. अनुलोम विलोम, प्रतिलोम विवाह असे वर्ण पद्धतीवर तर ब्राह्म, दैव, आर्ष,
प्रजापत्य, असुर, गांधर्व, राक्षस, पिशाच हे प्रकार विविध पद्धतीवर आधारित होते. अदलाबदल विवाह, सेवा विवाह, विनिमय विवाह, विक्री विवाह, बालविवाह हे प्रकार मध्ययुगीन भारतात होते. आधुनिक भारतात आई वडिलांनी ठरवलेला विवाह, प्रेम विवाह, नोंदी विवाह, नोंदणी विवाह, अंतर्गती विवाह, अंतरधर्मीय विवाह, संगती विवाह इत्यादी विवाह प्रकार आढळून येतात. द्विस्तरीय विवाह, करार विवाह, अजमावलेला विवाह, मुक्त विवाह, सांघिक विवाह हे पाश्चिमात्य देशातील आधुनिक विवाह प्रकार होत. जोडीदाराची निवड ही अत्यंत महत्वाची बाब असून त्याकरिता उद्दीपक, मूल्य, भूमिका, सिद्धांताचा विचार करणे आवश्यक आहे. शहरीकरण, व्यक्तिनिष्ठता, स्त्रीमुक्ती चळवळ, निधार्मिकता आणि विवाहाकडे करार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन इत्यादी कारणांमुळे जोडीदाराची निवड करणे निकळीचे झाले आहे. जोडीदाराच्या निकडीबाबतची काही मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यातील प्रमुख तत्वे म्हणजे एक, जोडीदाराची कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादींविषयी विचार करणे, विवाहपूर्व प्रणयात डोळसपणा ठेवणे, जोडीदारांमध्ये भावनिक आणि सामाजिक परिपक्वता पाहणे, जोडीदाराच्या व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचा वेध घेणे, जोडीदाराची जीवनमूल्ये व अभिरुची यांकडे लक्ष देणे आणि सुखी जीवनाची जिद्द ठेवणे. पुढचा घटक आहे वैवाहिक समायोजनाची गरज. आपल्या समाजातील कुटुंब व्यवस्था, विवाह पद्धती, कौटुंबिक जीवन आवश्यक असणारी अस्मिता, एकात्मता, स्थिरता, सामंजस्य, जोडीदाराची निवड यांचा अभ्यास करावा लागतो. या अभ्यासावरून तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या समाजात एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होत असली तरी विस्तारित कुटुंब पद्धती कमकुवत प्रकारे का होईना पण बरीचशी टिकून आहे. पाश्चात्य समाजात मुले मुली स्वतःची लग्न स्वतः ठरवतात. विवाह झाल्याबरोबर आई वडिलांपासून व भावंडांपासून स्वतःचा स्वतंत्र संसार व एखादं मूल्य झाल्यावर त्यांच्यासह स्वतःचे लहान कुटुंब वेगळ्या घरात प्रस्थापित करतात. त्यामुळे नवविवाहित दीर्घकाळ विवाहित पती पत्नींमध्ये मतभेद झाले, भांडण झाली की ती बहुतांशी त्यांच्या कृतीस मर्यादित राहतात. आपल्या समाजात आजकाल काही प्रमाणात मुले मुली विवाह स्वतः ठरवत असले तरी अजूनही मुला मुलींचे विवाह ही आईवडिलांची जबाबदारी आहे असे समजले जाते. त्यामुळे पालकांची संमती, त्यांच्याशी सल्लामसलत, त्यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रण याकडील बहुसंख्य नवविवाहितांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. काही मोजकी उदाहरणे सोडल्यास विशेष छोट्या मोठ्या गावांतून नवविवाहित जोडपी अजूनही विस्तृत कुटुंबात सामावून घेतली जातात. त्यांनी तसे राहावे अशी अपेक्षा पण केली जाते. त्यामुळे पती पत्नीमधील मतभेदांचे, भांडणांचे हादरे जवळच्या कुटुंबीयांना जाताना तीव्रतेने जाणवतात व इतरांना त्यांचे मानसिक आरोग्य, वैवाहिक सुख, सामंजस्य, कौटुंबिक स्थिरता यावरील लवकर कल्पना येते. वैवाहिक दाम्पत्य आणि इतर कुटुंबीय व्यक्ती यांच्या संघर्षामुळे व कुटुंबातील इतर व्यक्तींच्या दाम्पत्याकडून केलेल्या अपेक्षांमुळे विवाहितांना जळ पोहोचू शकते व त्यामुळे त्यांचे परस्पर संबंध बिघडू शकतात. विविध प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता विवाह पती पत्नी परस्परांमधील मतभेदांना मुरडा घालण्याचा, देवाणघेवाण करण्याचा, तडजोड करण्याचा, जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांना सामान्य भाषेत वैवाहिक समायोजन म्हणतात. प्रथम आपण वैवाहिक समायोजनाची जरुरी का आहे याचा अभ्यास करणे व त्यानंतर समायोजन प्रक्रियेच्या विश्लेषणाची चर्चा करणे अतिशय आवश्यक आहे. वैवाहिक समायोजनाचे सर्वसामान्य स्वरूप म्हणजे विवाहित जोडप्यात घडून येणारी तडजोड, देवाणघेवाण, घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याने पाश्चात्य संस्कृतीतही याविषयीची गरज मान्य केलेली आहे. भारतीय कुटुंब पद्धतीच्या संदर्भात वैवाहिक समायोजन आवश्यक आहे. समायोजन ही गरज आहे. बहुसंख्य विवाहित त्यावर अवलंबून असतात. जैविक समायोजन खरी समायोजनाची जरुरी व्यक्तीच्या स्वतःमधील आंतरिक संघर्षांनी संबंधित आहे. समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी देखील हे अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समायोजन ही गरज आहे. बहुसंख्य विवाह त्यावर अवलंबून असतात. वैवाहिक समायोजन खरी समायोजनाची जरुरी व्यक्तीच्या स्वतःमधील आंतरिक संघर्षाची संबंधित असते. समाजाच्या मानसिक आरोग्यासही वैवाहिक समायोजन पायाभूत आहे. पती पत्नीतील समायोजनाच्या जरुरीचे प्रकार परस्परांशी जोडीदार त्या नात्याने, परस्परांशी लैंगिक स्वरूपाचे, परस्परांशी आर्थिक स्वरूपाचे, परस्परांच्या कौटुंबियाविषयीचे, सामाजिक व मनोवृत्ती व कार्याविषयीचे व पालकत्वाच्या जबाबदारीचे असे विविध पैलू असतात. वैवाहिक अवस्था, पती पत्नीचे वय यांचाही वैवाहिक समायोजनाशी संबंध येत असतो. वैवाहिक समायोजनाचे अपयश म्हणजे विषमयोजन. विषमयोजनाचे विविध अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी वैवाहिक समायोजनाची अत्यंत गरज असल्याचे दिसून येते. आता पुढचा घटक, दुसरा घटक, चौथा, वैवाहिक समायोजन प्रक्रिया.
दाम्पत्याला सुखी जीवनासाठी वैवाहिक समायोजनाची गरज पदोपदी भासते. सहकार करताना पतीला पत्नीशी व पत्नीला पतीशी जुळवून घ्यावे लागते. तळजोड करावी लागते, देवाणघेवाण करावी लागते. जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत पत्नीला स्वतःच्या व्यक्तिमत्वात कितपत बदल करणे शक्य आहे आणि ते करण्याची जरुरी कशी अर्ज भासते हे देखील अतिशय आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनातील प्रत्येक अवस्थेत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वैवाहिक समायोजन जरुरी व परिणामाच्या दृष्टिकोनातून वैवाहिक समायोजनाची असल्याची गरज आपल्याला समजून घ्यावी लागते. समायोजन म्हणजे व्यक्तीने व्यक्तीशी जुळवून घेणे, परंतु व्यक्तीने व्यक्तीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया खरोखरच तेवढी सोपी आहे का? व्यक्तीने व्यक्तीशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेसाठी व्यक्तीला आधी कोणती पूर्वतयारी करावी लागते? समायोजन या शब्दाचा निश्चित अर्थ काय आहे? वैवाहिक समायोजन केवळ परस्पर समायोजनातून अभिप्रेत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न हा करावा लागतो. म्हणजेच आपण समायोजन प्रक्रियेचे अध्यापन करणार आहोत. हे अध्ययन करताना समायोजन प्रक्रियेचे स्वरूप, समायोजन प्रक्रियेचे विश्लेषण व वैवाहिक समायोजनाची निश्चित व्याख्या हे आपल्याला अभ्यासायचे आहे असे दिसून येत आहे. समायोजन ही प्रक्रिया प्रत्यक्ष व्यवहारात आणणे वाटते तितके सोपे नाही. या संज्ञेचे इंग्रजी प्रतिशब्द ऍडजस्टमेंट, नाम किंवा टू ऍडजस्टमेंट क्रियापद हे आहे. पूर्वी जे नीट नाही ते नीट करणे म्हणजे योग्य, व्यवस्थित किंवा सुसंवाद करणे असा या इंग्रजी शब्दाचा किमान व समान अर्थ. सुसंवाद साधणे हे त्याचे सार म्हणता येईल. उचितता, सहज, सुलभता, कुशलता व परिणामकारता हे समायोजनाचे गुणविशेष आहेत. सर्वसाधारण मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून गरज निर्मिती व गरजपूर्ती यांची एक क्रममाला असे समायोजनाचे दृश्य दिसते. व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास विशिष्ट परिस्थितीत गरजा, उद्दिष्टे यांच्या संदर्भात ताण घालवण्यासाठी व्यक्ती स्वतःमध्ये किंवा स्वतःच्या वर्तनामध्ये जे कमी अधिक उचित व समाधानकारक बदल करते त्यास समायोजन म्हणतात. परिस्थितीतील अडथळे भौतिक, सामाजिक, मानसिक असे विविध स्वरूपाचे असतात. तसेच मानसिक तणाव निर्माण होण्याची कारणे व्यक्तीच्या परस्पर विरोधी उद्दिष्ट, गरजा यातील ओढाताणीत सापडतात. समायोजन प्रक्रियेत व्यक्तीकडून होणारे बदल समाधानकारक, विकासकारक किंवा विधायक किंवा असमाधानकारक, विघातात्मक किंवा विघातक असू शकतात. वैवाहिक समायोजन पती पत्नींचे वैयक्तिक समायोजन प्रक्रिया ही विकास पावलेली आहे असे गृहीत धरावे लागते. वरील मुद्द्यांच्या आधारे वैवाहिक परिस्थिती, परस्परांच्या गरजा व उद्दिष्टे समजून घेऊन पती पत्नींनी एकमेकांच्या वर्तनामध्ये किंवा एकमेकांमध्ये केलेल्या कमी अधिक समाधानकारक बदलांच्या प्रयत्नास वैवाहिक समायोजन म्हणता येईल. तडजोड, समावेशन, वैरत्व, एकरूपता व वैवाहिक समायोजनाच्या आंतरक्रिया होत असे दिसून येते. पुढचा घटक आहे घटक 5वा, वैवाहिक समायोजनाचे बदलते स्वरूप आणि वैवाहिक समायोजनाचे मापन. वैवाहिक जीवनाविषयी आतापर्यंत आपल्याला विविध चर्चा केलेल्या दिसून येतात. जोडप्याला वैवाहिक समायोजनाची जरुरीता असते. वैवाहिक सौख्यात कोणकोणते घटक महत्वाचे असतात? कोणत्याही समायोजन प्रक्रियेत स्वतःला समजून घेणे व स्वतःच्याच प्रवृत्तीशी प्रथम समायोजन साधणे कसे आवश्यक आहे या देखील मुद्द्यांची चर्चा करणे आवश्यक आहे. आपण वैवाहिक समायोजनाच्या बदलत्या स्वरूपाची चर्चा करणे ही चर्चा करताना विवाह संबंधात मानसशास्त्रीय स्वरूप लक्षात घेतले तर असे दिसून येते की वैवाहिक संबंधात पती पत्नीचे नाते विविध प्रकारचे असू शकते व बदलत्या काळानुसार त्या नात्या विषयीच्या कल्पनाही बदलतात. या दृष्टीने वैवाहिक संबंधाविषयीच्या पारंपरिक व आधुनिक कल्पना कोणत्या आहेत व प्रत्यक्षात भारतामध्ये वैवाहिक जीवनाची स्थिती कोणत्या प्रकारची आहे याचा देखील आपल्याला आढावा घ्यावा लागतो. आजचे जीवन हे फार कठीण व गुंतागुंतीचे झालेले आहे. त्यात मानसिक ताणतणाव वाढलेले दिसून येतात. वैवाहिक जीवनातही याला अपवाद नाही. व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यासाठी वैवाहिक समायोजनाचे मापन करण्याच्या अनेक पद्धती आज उपलब्ध आहेत. अशा अभ्यासाचा व मापनाचा उपयोग विविध प्रकारे होतो. सुखी वैवाहिक जीवनातील घटक त्यामुळे समजतात व त्या दृष्टीने भावी जोडीदारांना मार्गदर्शन करता येते. वैवाहिक तणाव निर्माण झाले असतील तर त्याची कारणे समजतात व त्यावर उपाययोजना करता येते. वैवाहिक जीवनाचे संशोधन करून भावी पिढीच्या दृष्टीने विविध प्रकारची माहिती संघटित करता येत असते. थॉमस पाओलिनी ज्युनियर आणि बार्बरा मक्राडी यांच्या मते वैवाहिक संबंध 2 प्रकारचे आहेत. बंधात्मक हितवर्धक हर्नी आणि हर्मिन यांनी विवाह संबंधात भौतिक घटकांना प्राधान्य दिले आहे व स्वामित्व, जोडीदार, मिलन, भागीदारी हे विवाह बंधनाचे 4 प्रकार विशद केले आहेत. त्यांच्या मते विवाह हा एक
मनोसामाजिक घटक आहे. वैवाहिक संबंधांच्या मानसशास्त्रीय स्वरूपाची चर्चा करताना अनेक लेखन वैवाहिक संबंधाचे व्यापक स्वरूप स्पष्ट करतात व दुसरीकडे हा संबंध बंदिस्त स्वरूपाचा कसा आहे हेही आपल्याला हे पण स्पष्ट करतात. पारंपरिक वैवाहिक संबंधाचे स्वरूप मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बंधन व स्वामित्व या प्रकारचे असते. पती पत्नीच्या भूमिका व नाते ठरलेले असते. पारंपरिक वैवाहिक संबंध ही एक अवस्था पण मानली जात होती. वैवाहिक समायोजनाच्या बदललेल्या कल्पनांना वैवाहिक संबंध जोडीदार भागीदारी या तत्वावर आधारित आहेत. या संबंधात पती पत्नीच्या समान भूमिकांना आणि समांतर नात्याला महत्व दिलेले आहे. वैवाहिक नात्यांचे प्रत्यक्ष अवलोकन केले तर वैवाहिक समायोजनाची संक्रमणावस्था दृष्टीस पडते. विवाह संबंधात पतीचं वर्चस्व अजूनही कायम आहे. स्त्रीला आपली व्यक्ती म्हणून जाणीव झाली असली तरी पुरुष अजूनही तिला वस्तू म्हणूनच वापरण्याचा प्रयत्न करतो. प्रमोद कुमार, प्रमिला कपूर, रघुनाथ रेड्डी वगैरे अनेक संशोधकांचे अशा प्रकारचे निष्कर्ष आढळून येतात. विवाहपूर्व घटकात बदल झालेला आढळून येतो. जोडीदार निवडीचे स्वतंत्र आढळून येते, परंतु त्यासाठी समाज व्यवस्थेत योग्य बदल घडवलेले आढळून येत नाहीत. वैवाहिक समायोजन ही एक गरज आहे असे मानले तर बदलत्या समायोजनाची उचित उद्दिष्ट समजून घेतली पाहिजेत. हितवर्धक संबंधांना मान्यता दिली पाहिजे. वैकासिक कार्य जोपासली पाहिजे. वैवाहिक संबंधाच्या विकासाचे वास्तविक प्रशिक्षण मिळाले पाहिजे. वैवाहिक समायोजनाचे अनेक शास्त्रीय मापन पद्धती आढळतात. कागद पेन्सिल चाचण्या भारत व पाश्चात्य देशातही विकसित झालेल्या आहेत. वैवाहिक समायोजनाच्या अभ्यासासाठी छोट्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याशिवाय मुलाखत, वृत्त इतिहास वगैरे पद्धतीही वापरल्या जातात. कसोट्यांच्या वापरावर पॅट्रिक यांनी जी रास्त टीका केली आहे यावरून ह्या चाचणी वापरताना सावधानगिरी बाळगली पाहिजे. वैवाहिक समायोजनाच्या मापनातून अनेक विवाहपूर्व व विवाहोत्तर घटकांचा मागोवा लागलेला आहे. यात सुखी बालपण, लैंगिक क्षमता, सहजीवन वगैरे घटक महत्वाचे आहेत असे दिसून येते. आता पुढचा घटक दुसरा घटक 6वा वैवाहिक समायोजनाला कारणीभूत होणारे घटक. वैवाहिक समायोजनाचा घटक स्पष्ट झाल्यास व्यक्तीला वैवाहिक संबंधातील स्वतःच्या गरजा, पत्नीच्या गरजा, भावनिक लैंगिक संबंधाचे स्वरूप वगैरेचे ज्ञान होऊन आपले वैवाहिक संबंध समाधानी करता येईल व सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करता येईल. व्यक्ती विवाह करते तेव्हा आपले एक छोटेसे घर असावे, मुले बाळ असावी, आपल्याला सामाजिक दर्जा स्थैर्य मिळावे अशी इच्छा मनाशी बाळगते. एकटेपणाच्या दुःखापासून सुटका व्हावी असेही तिला वाटते. त्यामुळे विवाह करताना बहुसंख्य व्यक्तींचा दृष्टिकोन भिन्न असतो व तो वैवाहिक समायोजनाला पोषक असतो. विवाह म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मोठे परिवर्तन होय, परंतु त्याच्या पूर्वतयारीची संकल्पना आपल्या सामाजिक वितरणात नाही. वैवाहिक समायोजनातील घटकांचा अभ्यास हा दृष्टीनेही महत्वाचा ठरला आहे. अशा अभ्यासामुळे विवाहविषयक वास्तव दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होत आलेली आहे. वैवाहिक समायोजन अनेक घटक महत्वाचे आहेत. कौटुंबिक घटकातून आपल्याला असे दिसून येते की बालवयापासून सुखी कुटुंबातून आपल्या पती पत्नीचे वैवाहिक समायोजन अधिक सुलभ होते. मनोविश्लेषणात्मक दृष्ट्या विवाह संबंधात सुरुवात करताना पती पत्नींच्या त्यांच्या भावनिक कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने काही वैकासिक कार्य यशस्वी पार पाडावी लागतात. ती म्हणजे योग्य लैंगिक परस्पर संबंध स्थापना, स्वतःच्या लैंगिक भूमिकेचा स्वीकार, तादात्म्यकरणाचा विकास, पालकांच्या प्रभावातून व तादात्म्यकरणातून मुक्तता व स्वातंत्र्य संपादन, सांस्कृतिक मूल्यांचा वास्तव स्वीकार, वस्तुनिष्ठ संबंधांची योग्य पातळी गाठणे ही होत. प्रणाली उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून दुवाल या तज्ञांच्या मताप्रमाणे भावी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने विवाहातील त्यांच्या वैवाहिक अवस्थानुसार आणि त्यांच्या कुटुंबातील स्थानानुसार विशिष्ट वैकासिक कार्य पार पाडावी लागतात. या वैकासिक कार्याची रचना प्रामुख्याने बालविकासाभोवती केलेली आढळते, कारण कोणत्याही यशस्वी वैवाहिक जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट मुलांचे भावी सुखी जीवन हे असते. भावनिक घटकांच्या अभ्यासातून असे दिसून येते की विवाहित जोडीदारांमध्ये भावनिक परिपक्वतेची आवश्यकता असते. तसेच प्रेमभावना ही विवाहाचा आधारस्तंभ आहे हे जाणून परस्परांतील प्रेमभावना वृद्धिंगत करण्यास शिकले पाहिजे व त्यात परिपक्वता आणली पाहिजे. प्रेमविषयक उद्भूत रम्य कल्पनात परिवर्तन घडले पाहिजे. प्रेमाचा वास्तव अर्थ समजला पाहिजे. वैवाहिक प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी जोडीदारांना विकसित झाले पाहिजे. एकमेकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. वैवाहिक स्मृतीचा साठा जतन केला पाहिजे. वैवाहिक समायोजनात लैंगिक घटकालाही
महत्वाची भूमिका पार पाडतात. लैंगिक प्रेरणेच्या आविष्कारात लैंगिक प्रेरणेविषयी, सामाजिक वृत्ती, कामभावनेविषयी समाजाच्या स्त्री पुरुषांच्या भावना, स्त्री पुरुषांवर झालेले सामाजिक संस्कार, लैंगिक संबंधाविषयीचे वाटणारी मानसिक समाधान व असमाधान आणि लैंगिक शिक्षणाची प्रगती या विविध उपघटकांतील आंतरक्रिया यावर वैवाहिक समायोजन अवलंबून असते. वैवाहिक समायोजन पती पत्नीचे व्यक्तिमत्व विकसन, सहकार्य वृत्ती, व्यक्तिमत्व समानता, विशेष पत्नीचे व्यक्तिमत्व गुणधर्म या अधिक महत्व आहे असे होते. वैवाहिक जीवन समायोजन यशस्वी होईल किंवा नाही हे ठरवण्यात पती पत्नीचे विवाह समयीचे वय, त्यांच्या वयातील अंतर, त्यांचे शिक्षण, समान धर्मी गुण, पूर्वीची ओळख, जात, धर्म, राष्ट्रीयता इत्यादी वैयक्तिक घटकही आपली भूमिका बजावतात. डॉक्टर प्रेमिला कपूर यांनी नोकरी करणाऱ्या विवाहित स्त्रियांच्या वैवाहिक समायोजनाची निगडीत अशा सुमारे 30 वस्तुनिष्ठ घटकांच्या व 20 वस्तुनिष्ठ घटकांच्या महत्त्वाचा त्रैमासिक अभ्यास केला. डॉक्टर कपूर यांना वैवाहिक समायोजित वस्तुनिष्ठ घटकांपेक्षा व्यक्तिनिष्ठ घटकांना महत्त्व जास्त आढळते. डॉक्टर मेधा कुंठेकर यांनी काही विवाहपूर्व व विवाहोत्तर घटकांचा अभ्यास केला व त्यांचे महत्त्व पती पत्नी व उभयतांच्या दृष्टिकोनातून प्रस्थापित केले. या घटकात कुटुंबाचे उत्पन्न, वय, शिक्षण, आई वडिलांचे वैवाहिक जीवन वगैरे घटक अंतर्भूत असल्याचे दिसून येत आहे. पुढचा घटक आहे घटक 7वा, पती आणि पत्नी वैवाहिक भूमिका. वैवाहिक जीवनात समाधान मिळवण्यासाठी व्यक्तीने विवाहाच्या सुरुवातीलाच विचार केला पाहिजे की आपल्याला जोडीदाराबद्दल काय अपेक्षा आहेत आणि जोडीदाराच्या आपल्याबद्दल काय अपेक्षा आहेत. जर कोणाच्याही अपेक्षा वाजवीपेक्षा जास्त असल्या किंवा त्या योग्य वेळी स्पष्ट केल्या गेल्या नाही किंवा क्षमता असूनही अपेक्षाच कमी पडल्या तर तितकेसे वैवाहिक समाधान सुखी मिळू शकत नाही. अर्थातच वैवाहिक समायोजन तो एक मोठा अडथळा होता हे आपल्याला दिसून येते. भूमिका म्हणजे काय, अपेक्षा कशा असतात, त्यामध्ये संघर्ष, समस्या कशा निर्माण होतात इत्यादी सर्व प्रश्नांचा विचार आपल्याला करणे अतिशय आवश्यक असते. ज्यावेळी तरुण तरुणींचा विवाह होतो तेव्हा त्यांच्या स्वतःच्या व जोडीदाराच्या भूमिकाबद्दलची संकल्पना व पर्यायाने अपेक्षा तयार झालेल्या असतात. त्या अपेक्षा कधीही तंतोतंत पूर्ण होत नाहीत. तथापि परस्परांच्या अपेक्षांमध्ये विसंगती जितक्या जास्त तितके आरोप प्रत्यारोप, भांडणे यांचे प्रमाण जास्त. भूमिका व अपेक्षांचा अभ्यास करताना त्या तशा तयार होण्यामध्ये शारीरिक अधिष्ठान व सामाजिक सांस्कृतिक घटक यांचा फार मोठा प्रभाव पडतो. बालसंगोपन पद्धतीचा सामाजिक आर्थिक दर्जाचा कार्यभाग यामध्ये महत्वाचा असतो. स्त्री व पुरुष यांना भूमिका संघर्ष सामान्यतः पती पत्नी भूमिका बाबत स्त्री पुरुषांच्या अभिवृत्ती प्रभावित असतात. त्यांचे पाश्चात्य देशात आपल्याकडे अभ्यास झालेले आहेत तेही अतिशय महत्वाचे आहेत. पती आणि पत्नी भूमिका, वैवाहिक भूमिका. व्याख्या, महत्व, वैशिष्ट्य. विशिष्ट परिस्थितीत, वातावरणात सामाजिक दृष्टीने योग्य असे वर्तन करणे म्हणजे भूमिका. सामाजिक रचना व्यवस्थित राहण्याकरिता भूमिका महत्वाच्या असतात. भूमिकांची वैशिष्ट्ये. भूमिका परिस्थितीनुसार बदलतात. भूमिकेत एकसारखेपणा नसतो. भूमिका परस्पर अवलंबी असतात. भूमिका संबंधी अपेक्षा व वर्तन. व्यक्तीचे वर्तन भूमिकेला अनुसरून असावे. शारीरिक भिन्नतेचा भूमिकेवर परिणाम होतो. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती स्त्रियांच्या अंगी जास्त असते. स्थायवी शक्ती व संघटनातील फरक यानुसार भूमिका बदलतात. शारीरिक वाढीचा वेग भूमिकेवर परिणाम करतो. संस्कृती भिन्नता आणि स्त्री पुरुष भूमिका. स्त्री पुरुषांच्या भूमिकेत समाजाच्या संस्कृतीनुसार बदल, लिंग भिन्नतेनुसार विशिष्ट गुण व वर्तनाची अपेक्षा. सामाजिक अध्ययन आणि स्त्री पुरुष भूमिका. मुला मुलींना बालपणापासून सामाजिक अध्ययनातून भूमिकांची शिकवण. मुलगा मुलगी असा भेद बालसंगोपनापासून करण्यात येतो. विशिष्ट सामाजिक दर्जानुसार भूमिका विषयीची अपेक्षा असते. स्त्री पुरुष आणि भूमिका संघर्ष. मुले आणि समवयस्कातून अपेक्षिलेल्या वर्तनातील विसंगतीमुळे भूमिका संघर्ष होतात. भूमिका संघर्ष स्त्री आणि पुरुष दोघांबाबत निर्माण होतो. स्त्री पुरुष सामाजिक भेद, अज्ञान व स्वतःविषयी असलेल्या कायद्याविषयी उदासीनता यामुळे अद्याप स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झालेले नाही. स्त्रियांना समानता देण्याविषयी अजूनही काही पुरुष प्रतिकूल असतात. स्त्री पुरुष अभिवृत्तीचा अभ्यास. पुरुषांना स्त्रियांचे वर्चस्व अमान्य असते परंतु पुरुषांप्रमाणे आपल्यालाही स्वातंत्र्य असावे अशी स्त्रियांची अपेक्षा असते. शिक्षित असल्या तरी वैवाहिक व मातेच्या भूमिका स्त्रीला बदल करण्यास तयार नसतात. नोकऱ्या करणाऱ्या स्त्रीचे पती समाधानवादी दृष्टिकोन बाळगणारे तर नोकरी न करणाऱ्या स्त्रीच्या पतीच्या मते नोकरी करणारी स्त्री पतीला कमी स्थान देते. एकमेकांच्या अपेक्षा अभ्यास. आपल्या भूमिका
आपल्या भूमिकेनुसार व्यक्तीचे वर्तन करावे अशी अपेक्षा असते. वैवाहिक जीवनात सुयोग्य समायोजन साधण्यासाठी पती पत्नीला एकमेकांच्या भूमिकाबद्दल आदर असणे आवश्यक आहे. पुढचा घटक आहे घटक 8 वैवाहिक समायोजनातील अडथळे. समायोजन हे केवळ कोणालाही एका व्यक्तीने करू होत नाही. दोन्ही व्यक्तींनी केलेल्या क्रिया व अंतरक्रिया या परस्परास आल्या तर समायोजन घडून येते. तथापि दोघांपैकी एकाला जर दुसऱ्याचे वागणे आवडले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संशय आला तर त्या व्यक्तीने दुसऱ्याबद्दल केलेले विधान हे तिला आरोपासारखे वाटते. साहजिकच ती प्रत्यारोप करते. अशा स्वरूपाच्या सर्व आरोप प्रत्यारोपांमध्ये प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे प्रकर्षाने जाणवते. जोपर्यंत दोन्ही वैवाहिक जोडीदार परस्परांच्या नाण्याच्या दोन्ही चांगल्या बाजू पाहत असतात तोपर्यंत दोघांचे समायोजन व्यवस्थित होत जाते. तथापि एकाने दुसऱ्याची वाईट बाजू सांगितली की दुसऱ्यालाही हम भी कुछ कम नहीं या अहमहत्तेने दुसऱ्याची वाईट बाजू जोरकसपणे दाखवतो. परस्परांच्या या वाईट बाजू दाखवणे म्हणजे आरोप प्रत्यारोप करणे होय. हे आरोप प्रत्यारोप कोणकोणत्या बाबतीत केले जाऊ शकतात? त्यात पती पत्नीतील भांडणांचे प्रकार व त्यांचे स्वरूप कसे असावे तसेच यामध्ये सदोष पालकत्वांचा अभ्यास कसा महत्वाचा असतो हे देखील आपल्याला अभ्यासणे अतिशय आवश्यक असल्याचे दिसून येते. वैवाहिक जीवनात पती पत्नी परस्परांशी क्रिया अंतरक्रिया करीत असतात. या परस्परांशी पूरक ठरल्या तर वैवाहिक समायोजन घडून येते. तथापि त्या नेहमीच पूरक असू शकत नाही. साहजिकच परस्पर अवलंब कमी अधिक प्रमाणात गैरसमज निर्माण होतात. तसेच एकमेकांच्या गुणदोषांकडे पाहताना असे काही चुकीचे व काही योग्य असे समज होतात. त्यामुळे योग्य असे समज होतात. त्यामुळे त्यातून एकमेकांना काही आरोप प्रत्यारोप केले जातात. दैनंदिन जीवनात लहान सहान गोष्टीही खूप लागतात. त्या तक्रारीचे स्वरूप घेतात आणि साहजिकच वैवाहिक सुखावर कमी अधिक परिणाम करतात. वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला तीव्र अणकुचीदार भांडणे झाली तरी ती विसरलीही जातात. परंतु एकदा का प्रगमनशील भांडणे होऊ लागली की दोघांचे वैवाहिक समायोजन बिघडते. परिणामतः त्यांनी मुलांचे संगोपन ज्या प्रकारे करावे अपेक्षित असते त्या प्रकाराचे न होता ते सदोष स्वरूपाचे होते. त्यातही विविध प्रकार दिसून येतात. आता पुढे पुस्तक दुसरा अभ्यासूया. वैवाहिक समस्या आणि चांगल्या वैवाहिक संबंधांचे फायदे. त्यातला पहिला घटक आहे व्याधीग्रस्त कुटुंब आणि व्याभिचार. कोणतेही कुटुंब निकोप असावे असे आपले उद्दिष्ट असले तरी बऱ्याच कुटुंबाच्या बाबतीत असे आढळून येत नाही. कुटुंबातील काही व्यक्तींच्या दुष्ट प्रवृत्ती, अयोग्य विचार यामुळे कुटुंबात सतत भांडणे होतात. काही व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीच्या असतात तर काही मद्यपी असतात. त्यामुळे त्यांना त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो. कुटुंब प्रमुख जर वाईट मार्गाला लागलेला असेल तर मात्र विचारावयास नको, कारण त्याचे दूरगामी परिणाम मुलांवर होतात. काही वेळेला कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती येतात. त्यांना तोंड देणे त्या कुटुंबाला जमत नाही. उदाहरणार्थ कुटुंब प्रमुखाचा मृत्यू किंवा आईचे अकाली निधन, मुलाचा घटस्फोट इत्यादी. अशा परिस्थितीत कुटुंबातील व्यक्तीच्या मानसिक व सामाजिक गरजा पूर्ण होत नाहीत. अशा कुटुंबातील व्यक्तींमध्ये मानसिक व्याधी निर्माण होतात. संपूर्ण कुटुंब अस्थिर असल्यामुळे काही व्यक्तींचे उदाहरणार्थ पती पत्नी भावनिक संबंध ताणले जातात किंवा त्यांच्यात भावनिक अंतर निर्माण होते. त्यांचा भावनिक कोंडमारा होतो. तसेच कुटुंबातील अस्थिरतेमुळे कुटुंबातील काही व्यक्तींमध्ये सतत भांडणे होतात. अशा भावनिक दृष्ट्या अस्थिर व कुटुंबातील व्यक्तीच्या विकासाला मारक ठरणाऱ्या कुटुंबाला व्याधीग्रस्त कुटुंब असे संबोधले जाते. काही कुटुंबांमध्ये व्याधिचार आढळून येतो. कुटुंबातील व्यक्तीचे आचार व विचार चांगले असावेत असे अपेक्षित असते. पती पत्नींवर काही सामाजिक धार्मिक बंधने असतात. त्यांनी स्वतःच्या लैंगिक गरजा वैवाहिक जोडीदाराच्या माध्यमातून पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा असते. परंतु काही कुटुंबामध्ये वैवाहिक जोडीदार विशेषतः पती स्वतःच्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करतो. अशा सामाजिक मान्यता नसलेल्या विवाहबाह्य संबंधाला व्यभिचार असे संबोधतात. व्यभिचार हा देखील व्याधीग्रस्त कुटुंबाचा महत्वाचा घटक आहे, परंतु तो कौटुंबिक सामाजिक दृष्ट्या प्रमुख घटक असल्यामुळे त्याला वेगळा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. पती पत्नीचे व्यक्ती म्हणून योग्य प्रकारे वागणे व कौटुंबिक स्वास्थ्य या दोन्ही घटकांची वैवाहिक समायोजन मदत होते. पती पत्नीचे अनित्यतेने वागत असतील किंवा कुटुंब व्याधीग्रस्त असेल तर त्याचा परिणाम वैवाहिक समायोजनावर निश्चित होतो. व्याधीग्रस्त कुटुंब व्यक्तींना मानसिक स्वास्थ्य लाभत नाही. आई वडिलांचे दोषपूर्ण वर्तन, भंगलेली कुटुंबे, मुलांचा अस्वीकार, आई वडिलांची अवाजवी प्रभाव, मुलांचे अतिसंरक्षण
मुलांचे अति लालन, दोषपूर्ण शिस्त, भांडवल, वैरभाव इत्यादी घटकांमुळे बाध्यग्रस्त कुटुंब निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर होतो. पती किंवा पत्नी काही कारणांमुळे व्यभिचाराला प्रवृत्त होतात. असे झाल्यास त्यांचे वैवाहिक समायोजन राहत नाही. त्यांच्या मुलांवर परिणाम होतो. शिवाय अशा व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. कौटुंबिक कलह निर्माण होते. कुटुंबातील सर्वांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. या संबंधी प्रवाहदर्शिका पुढील पानावरती असल्याचे दिसून येत आहे. व्यसनाधीनता. पुढचा घटक आहे घटक 10 व्यसनाधीनता, हुंडा समस्या आणि त्याचे परिणाम. व्यसनाधीनता ही आज समाजात आपल्याला प्रत्येक स्तरावर दिसून येते. व्यसनाधीनता यामध्ये केवळ मद्यपान करणे एवढेच समाविष्ट होत नाही, कारण व्यसने अनेक प्रकारची असतात. काहींना प्रत्येक खेळण्याचे व्यसन असते, तर काहींना सट्टा बाजारात भाग घेण्याचे तसेच अंमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन असते. व्यसनाधीनता हा व्यक्तीच्या जीवनात असमतोल व अरिष्ट निर्माण करणारा एक रोग आहे, कारण व्यसनाधीनतेचे अनेक व्यक्तिगत व सामाजिक परिणाम आपण पाहतो. याचा सर्वस्वी कौटुंबिक व वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. महाविद्यालयीन तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गर्द, अफू, चरस, गांजा व मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्या तरुणांच्या कुटुंबात एक प्रकारची काळजी व भीती निर्माण झालेली असते. तरुण पिढीबद्दल आजच्या पालकांना काहीसा अविश्वास वाटू लागलेला आहे. हुंडा समस्या ही तर एक आजची समस्याला लागलेली एक कीड आहे, कारण आपण रोज वर्तमानात हुंडाबळीच्या बातम्या वाचतो. एखाद्या कुटुंबात जर मुलीच्या हुंड्याची समस्या उभी राहिली तर कुटुंबात ताण निर्माण होतो आणि त्यामुळे आई वडिलांच्या वैवाहिक आयुष्यावर देखील त्याचा सखोल परिणाम होतो. हुंड्याच्या प्रथेमुळे अनेक कुटुंबात आपल्याला तणावाचे वातावरण दिसून येते. हुंडा समस्या ही आर्थिक, भावनिक व मानसिक स्वरूपाची असते. या अशा समस्या देशातील सामाजिक दरी वाढवत असतात. व्यसनाधीनता, हुंडा समस्या यांचा विचार केला असता तसेच त्यांचा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर कसा परिणाम होतो हेही पाहावे लागते. व्यसनाधीनता ही व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला ग्रासलेली समस्या आहे. दुःख विसर, श्रमपरिहार, फावल्या वेळेतील करमणूक, वाईट संगत, मुले, घरे, असुरक्षितता, न्यूनता इत्यादी अनेक कारणांमुळे व्यसनाधीनता निर्माण होते. व्यसनाधीनता शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक असे विविध प्रकार असल्याचे दिसून येत आहे. शिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर व वैवाहिक जीवनावर देखील त्याचा सखोल परिणाम होत असतो. हुंडा समस्या ही समाजाला लागलेली कीड असून ती आर्थिक कारणांशी निगडीत आहे. या समस्येत व्यक्ती वैयक्तिक समायोजनापेक्षा हुंड्याला म्हणजेच पैशाला अधिक महत्त्व देत असते असे दिसून येते. हुंडा न मिळाल्यास कित्येकदा मुलींच्या हत्या होतात असेही दिसून येत असते. मुलींच्या हत्या करण्यात येते किंवा तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात येते. याला हुंडाबळी असे संबोधण्यात येते. हुंडा प्रथेची अनेक कारणे असली तरी कौटुंबिक संघर्ष, बालहत्या, आत्महत्या, विजोड विवाह, घटस्फोट, गुन्हेगारी इत्यादी त्याचे परिणाम आपणास आढळून येतात. आधुनिक समाजात स्त्रीचे शिक्षण, सामाजिक प्रबोधन, स्त्रीचे आर्थिक स्वावलंबन इत्यादी उपायांशी हुंडा समस्येवर काही प्रमाणात मात करता येते. पुढचा घटक आहे घटक 11 लैंगिक संबंध आणि समस्या. निसर्गाने स्त्री आणि पुरुष अशा दोन भिन्नलिंगी व्यक्ती निर्माण केल्या. स्त्री आणि पुरुषांचे लैंगिक इंद्रिय अगदी भिन्न असून त्यांची शारीरिक रचना देखील वेगवेगळी आहे. एवढेच नव्हे तर लैंगिक संबंधाच्या वेळी त्यांच्या भावना देखील भिन्न असतात. भावना भिन्न असल्यामुळे स्त्री पुरुषांचे लैंगिक आकर्षण कायम असते आणि दोघांचाही शारीरिक सुखाचा अनुभव येतो. पती पत्नीच्या व्यक्तिगत व वैवाहिक सुखात लैंगिक संबंधाला फार मोठा वाटा असतो. लैंगिक संबंध हे चांगले व समाधान निर्माण करणारे तसेच अनिष्ट प्रवृत्तींचे व वाईट असे असू शकतात. परस्त्रीगमन किंवा पशुलैंगिकता हे लैंगिक संबंधातील वाईट प्रकार होत. तसे लैंगिक संबंध हे अव्यवस्थित व काही कारणांमुळे बिघडलेले असे देखील असू शकतात. उदाहरणार्थ शिष्याचे योग्य त्या प्रमाणात उत्तेजन न होणे, स्त्रीचा कामइच्छेविषयी तिटकारा असणे इत्यादी. या प्रकारचे संबंध वाईट नसले तरी बिघडलेले निश्चित असतात.
निश्चित असतात. आपले लैंगिक इंद्रिय, त्यांची रचना तसेच लैंगिक प्रक्रिया यांचा विचार करणे आवश्यक असते. लैंगिक समस्या का निर्माण होतात, त्याचे प्रकार कोणते आणि लैंगिक समस्येची कारणे कोणती यांचा देखील अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. लैंगिक संबंध आणि समस्यांचा अभ्यास करत असताना प्रजोत्पादन यंत्रणेतील जननेंद्रिय व प्रजनन याविषयी पूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते. या संबंधित लैंगिक अनुक्रिया ही 5 अवस्थांची असते. इच्छा, उत्तेजिता, स्थिरावस्था, रक्तिनिश्चिती, सुस्त संकल्पना, पुनर्इच्छा यास इंग्रजी डिकोड असे म्हणून संबोधले जाते. यानंतर आपणास लैंगिक संबंध म्हणजे काय हे बघणे देखील आवश्यक आहे. लैंगिक संबंध म्हणजे फक्त प्रजननासाठी असतो असे नव्हे, तर त्यातून दाम्पत्याचे प्रेम जवळताही स्पष्ट होत असते. दाम्पत्यांमध्ये व्यक्तिगत क्रियाही यातून स्पष्ट होते, ज्यात बोधन, वर्तन आणि कृती समाविष्ट असते. लैंगिक वर्तन हे शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि आत्मिक मिलनावरून ठरते. या संबंधातून लैंगिक समस्यांचा अभ्यास केला जातो. जेव्हा दाम्पत्य, वैवाहिक किंवा लैंगिक संबंधातून सुख व समाधान मिळत नाही, तेव्हा ही समस्या स्थिती जाणून घेऊन महत्वाची आहे. कारण अपत्य जन्म हा समाजवाढीसाठी आणि कौटुंबिक सौख्यासाठी आवश्यक आहे. म्हणून अशा समस्येतून जर काही परिस्थितीजन्य दडप निर्माण झाले तर कुटुंबात अस्वस्थता येते. अशा समस्या निर्माण करणाऱ्या परिस्थिती या शारीरिक, जैविक, मानसिक व सामाजिक तसेच तार्किक व असमंजावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने 7 गोष्टी समाविष्ट असतात. विविध प्रकारचे रोग, इजा आणि आजार, मज्जासंस्था आणि यंत्रणा, औषधांचे परिणाम, वय, मनोसामाजिक कारणे, परिस्थितीजन्य घटक, तथाकथित लैंगिक समस्या या विकृती स्वरूपात अलीकडे TSM-4 या अमेरिकन सायकियाट्रिस्ट असोसिएशनच्या वर्गीकरणाने केल्या जातात. त्या एकूण 9 आहेत. त्या अशा: लैंगिक इच्छा व क्रिया विकृती, लैंगिक परावृत्ती विकृती, पुरुषांतील उत्थापन वृत्ती, स्त्रियातील लैंगिक उत्तेजना विकृती, स्त्रियांतील रतिनिश्चिती निरोध, पुरुषांचे रतिनिश्चिती निरोधन, पूर्वसंकलन, रतिदोष, योनी संकुचन. प्रजोत्पादन यंत्रणा, लैंगिक संबंध, लैंगिक वर्तन, लैंगिक समस्या, परिस्थिती आणि समस्यांचे प्रकार अभ्यासणे देखील तितकेच आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. पुढचा घटक आहे घटस्फोट आणि घटस्फोट कारणे व मुलांवर होणारे परिणाम. विवाह हे समाजाने घालून दिलेले बंधन आहे, परंतु काही व्यक्तीने हे बंधन जाचक ठरते. परिणामी अशा व्यक्ती सामाजिक नियमांनुसार वैवाहिक बंधन तोडतात. यालाच घटस्फोट असे म्हणतात. आपण घटस्फोटांची व्याख्या, प्रक्रिया आणि घटस्फोटाची विविध कारणे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पती पत्नीचे घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचे मुलांवर कोणकोणते परिणाम होतात हा देखील विचार करणे आवश्यक आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये तसेच मुस्लिम समाजात घटस्फोटांची प्रथा होती आणि आजही आहे, परंतु हिंदू समाजात घटस्फोटाला 20व्या शतकापर्यंत विशेष मान्यता नव्हती. घटस्फोट हा अयोग्य असे मानण्यात येते. त्यामुळे घटस्फोट व्यक्तीला समाजात विशेष मान मिळत नसे, परंतु स्वातंत्र्यानंतर घटस्फोटाला चालना मिळाली. सध्या हिंदू समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रमाण जनगणनेवरून अधिक स्पष्ट होते. पोथेन यांच्या अभ्यासाप्रमाणे घटस्फोटात प्रतिवर्षी लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय भारतात कुटुंब न्यायालये स्थापन झालेली आहेत. सध्या दरवर्षी हजारो घटस्फोटांचे खटले नोंदवले जातात, परंतु नोंद न झालेले घटस्फोट देखील असतात. भारतीय सांस्कृतिक मूल्यांमुळे अनेक जोडपी घटस्फोट न घेता जीवन व्यतीत करतात. अशा दुभंगलेल्या घरातील वातावरणाचा मुलांवर खूप परिणाम होतो. आपल्या अभ्यासाचा विषय घटस्फोट कारणे व मुलांवर होणारे परिणाम असे असल्यामुळे या घटकात आपल्याला घटस्फोटाच्या परिणामांच्या सर्व गोष्टींचा चर्चा करणे अतिशय आवश्यक आहे. सगळे विवाह सुखी व समाधानी होतात असे नाही. काही पती पत्नी समस्यांना प्रारंभ होतो, विषमयोजन होते व शेवटी भावनिक घटस्फोट आणि न्यायालयाद्वारे कायदेशीर घटस्फोट होतो. घटस्फोट ही एक प्रक्रिया आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याप्रमाणे घटस्फोट पारंपरिक आणि आधुनिक असे 2 दृष्टिकोन आहेत. घटस्फोटाची 3 प्रमुख कारणे आहेत: संशोधनात्मक, सर्वसामान्य व मानसगतिकी. घटस्फोटाचा बालकांवर विपरीत परिणाम होतो. बालकाच्या निकोप विकासाकरिता व संगोपनाकरिता आई व वडील दोघांचीही आवश्यकता असते. घटस्फोटामुळे त्यांच्यात विच्छेद होतो. घटस्फोटांचे परिणाम व हे बालकाच्या वयावर अवलंबून असतात. वयाच्या वाढीनुसार परिणाम गंभीर होतात. घटस्फोटाच्या परिणामांची तीव्रता ही बरीचशी बालकाच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असते.
बऱ्याच अभ्यासात असं आढळून आले आहे की घटस्फोटानंतर देखील पालक बालक संबंध नीट राहू शकतात. घटस्फोटामुळे बालकाच्या समवंगड्याबरोबरच्या संबंधात अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. घटस्फोटाच्या प्रक्रियेत अंतर्भूत असलेल्या अनेक घटकांमुळे मुलाला शांती मिळत नाही व त्याचे समायोजन बिघडते. घटस्फोटानंतर पालकांनी पुनर्विवाह केल्यास बालकाला सावत्रपणाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घटस्फोटाच्या परिणामांचे निष्कर्ष अजून सर्वमान्य नसल्यामुळे त्याच्या बाबतीत जपून विधान केलेलीच बरी असे दिसून येते. अशा प्रकारे आपण इथे पुढच्या लेक्चरला आपण पुढचे घटक अभ्यासूया. धन्यवाद.